एक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मग घरात जाऊन बोध नामे वाहे तय विषद ते धावून आले शुद्ध जेवी प्रभुद असती ते. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत मानकोजी महाराजांनी साप घरामध्ये आणले होते आणि ते सापाला काय भीती. साक्षात शंकराचा अवतार आहे, गळ्यामध्ये वागवते. मग सापाला काय भीती. आपला विषय झाला होता. महादेवाचाच अवतार आहे मानकोजी महाराज. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सापाला घाबरत नव्हते, घेऊन आले होते. आणि मग बाकीची घाबरली. ममता असतील, घरामध्ये लेकरं असतील, कोणी सगळे घाबरले. सापाला पाहून भीती वाटते. त्याच्यामुळं परत सांगितल्यावर त्यांनी सापाला हाक मारली, उचललं, घेऊन चाललं. तया ते आवडी चुंबित उचलोनी खांदा घेत सोयीचे चालल रानात सरपशी बोलत मनोमया. आणि मानकोजी महाराज उचललं सापाला, त्याचं चुंबन घेतलं, आलिंगन दिलं, खांद्यावर घेतलं सापाला. आणि वनामध्ये जात असताना सापाबरोबर गुह्य गोष्टी बोलू लागले. एकाच ठेवी नागालई एक ठेवीला तटक माई अध्यात्य असती पाही दैव उदयी भाग्यवंता. आणि दोन साप आणलेले होते. एक त्या ठिकाणी अरण्यामध्ये सोडला आणि एक तिथं ठेवला. आजही त्या वनामध्ये ते असणारे सापाची मूर्ती किंवा ते मंदिर आहे. पण जी भाग्यवंत लोक आहेत त्यांनाच ते दिसत असं सांगतात. ऐसे चरित्र दाविले लोक आश्चर्य पावले यावरी एक चरित्र झाले ऐका वहिले शुद्ध मने. आणि आता या ग्रंथामध्ये 4 चरित्र आहेत, म्हणजे 4 त्यांचे चमत्कार आहेत. 4 कथा आहेत. पहिली कथा झाली नागाची. आता दुसरं त्यांचं नवलाव, संतांनी काय चमत्कार केला. आता पुढची कथा काय आहे लक्ष देऊन ऐका. कारी नारी ग्राम सुंदर धर्मान्य गावीची दिशा उत्तर कृष्णाजी त्रिगोळ थोर करी व्यापार पानमळा. दुसरी कथा सुरू झाली. कारी आणि नारी जवळ आहेत वाटते गावती, धामणगावच्या उत्तर दिशेला. आणि त्या कारी नारी गावामध्ये एक सद्भक्त होता कृष्णाजी त्रिगोळ त्याचं नाव होतं. छोटासा त्याचा व्यापार होता. काय झालं ऐका. नागवेली उद्यान गहन नित्य नवे द्रव उत्तमन घरी धन कनक संपन्न आला दर्शन घ्यावया. आणि तो असणारा सद्भक्त होता, गृहस्थ होता. घरी त्या ठिकाणी धन होतं, ऐश्वर होतं, संपत्ती होतं, सगळं व्यवस्थित होतं. आणि सगळं असताना त्या ठिकाणी एकदा सहज गुरुच्या दर्शनासाठी दामणगावला आलेला होता. ऐका. केतकीचा येता सुगंध स्वयशोधित दिशा मिलिंद जाऊन घेत सेमकरंद देवी निद्वंद मानसी. कृष्णाजीने यात्रा केली भाव धरून मनी मानले नवस जाण वारी करी आजपासून हस्ता पिशून सोडी. कृष्णाजी कारी पासून धामणगाव पर्यंत, नारी पासून धामणगाव पर्यंत यात्रा करत होते एकादशीला. आणि विचार केला गृहस्थ आहे आपण, संसार आहे, लोक नाव ठेवत असते पण लोकनिंदेला घाबरायचं नाही. आपली वारी कंटिन्यू चालू ठेवायची. काही जरी जीवनामध्ये अडचण आली तरी धामणगावची वारी सोडायची नाही असा निर्धार त्या कृष्णाजीचा होता. एकनिष्ठ लागले मन वारी करी आनंद मानून तो प्रारब्ध भोग उदयमान जोर संतापन रोग झाला. आणि मग त्यानं ठरवलं होतं की मानकोजी महाराजांची धामणगावची वारी करायची. आणि वारी चालू होती. पण एक दिवस त्याला अचानक त्या ठिकाणी हिवताप, थंडी आणि तापाचा आजार भयंकर सुरू झाला. ऐका. ते शीत ज्वर परम कठीण गात्रे विकळ झाली संपूर्ण शेट्टी जाऊन निस्तेज पण लागली उठवण रोगाने. आणि ते असणार शीतज्वर थंडी ताप एवढं त्या ठिकाणी त्याला लागलं भयंकर. एवढी त्या ठिकाणी थंडी ताप त्याच्या अंगामध्ये एवढा त्रास त्याला व्हायला लागला असं सांगतात. जन्म अर्जित पापे दुस्तर व्याधी रूपे ग्रासित शरीर तरी उपाय औषधी निर्धार
जप जाप करी अद्भुत. ग्रंथकर्ते सांगतायत महाराज, जी आपल्याला रोग होतो ती रोग आपल्या पापानं येत असते. तो काय म्हणे, पापे येती रोगाची, तेच सांगितलंय ओवीमध्ये. जी आपलं पाठीमागचं पाप असतंय तीच पाप आपल्याला रोगाच्या रूपानं पुढे दिसत असतं. मग किती बी दवाखाना करा, किती बी मोठ्या दवाखान्यात जावा, ती संपत नसतं, रोग जात नसतो असं सांगतात. यत्न केले बहुत परी, हा. शीत ज्वर न राहे निर्हारी, यंत्र तंत्र मंत्रोपचारी, न पडे शरीरी आराम. त्याला थंडीचा भयंकर सुरू झाला. मला छोटासा त्या ठिकाणी आजार आहे, पण यज्ञ केले, दान केले, मोठमोठ्या दवाखान्यामध्ये दाखवलं, पण संपत नव्हतं. पाठीमागचं काहीतरी पाप आढळलेलं असतं, त्याच्यामुळे ती जात नव्हतं असं सांगतात. अत्यंत झाला कासा विष, बोलावून दारा पुत्रास, मने भराला त्रास, न्याय क्षेत्रास सद्गुरूच्या. आणि त्याला एवढा त्रास झाला त्या हिवतापाचा, शीतज्वराचा, खूप शरीराला त्रास होऊ लागला. त्याला बायका लेकरांना जवळ बोलवला आणि सांगितलं, आता माझी जगण्याची गॅरंटी कमी आहे, शेवटला एकदा मला सद्गुरूंच्या दर्शनाला धामणगावला घेऊन चला असं ते कृष्णाजी बोलू लागले. मग तीही करून डोली, सर्व सांगा ते निघाली, धर्मान्य गावी आली, नमस्कारिली निज वस्तू. आणि मग लगेच कुटुंबाने त्याला एका डोलीमध्ये, पालखीमध्ये बसवलं आणि त्या गावापासून धामणगावला घेऊन आले. मानकोजी महाराजांच्या दरबारामध्ये धामणगाव मध्ये पोचले. म्हणतात, कृष्णाची डोली तुझ काढिला, तो शीत ज्वर उपद्रव झाला, देवी भूत संसार केला, कंप लागला शरीराची. आणि त्यावेळेस तो डोलीमधून त्याला बाहेर काढलं कृष्णाजीला. खूप त्याला हिवतापाचा त्या ठिकाणी आजार झालेला होता, त्याच्यामुळे शरीराला त्रास होत होता. ऐका, थर थरा कापे शरीर, उचलून आणीला समोर, पावया मिळाले नारी नर, नवला वधोर झाला. आणि त्याला उचलून आणलं. स्वतः सुद्धा हे पालखीतून उठून येता येत नव्हतं. त्याला बघायला सगळे असणारे तिथं स्त्री पुरुष जमा झाले होते आणि तेवढ्या वेळामध्ये एक नवल झालं. ऐका, दोन्ही बाहू पसरवणी बोधला, कृष्णाची प्रतिभेटला, तत्काळ शीत ज्वर राहिला, पूर्वत झाला निजदी. आणि मानकोजी महाराजांनी आलिंगन दिलं. कुणाला? ते असणाऱ्या कृष्णाजीला. आणि आलिंगन दिल्यावर त्याचा जो रोग आहे तो थांबला. पण थांबल्यानंतर ना त्याच्या अंगातला जो रोग होता आलिंगन दिल्यामुळं कुठं गेला? मानकोजी महाराजाला त्या झाला. अंगीचे शीत गेले, बोध शरीरात संचरले, तेने शरीर कंपित झाले, जीव लागले बोधल्यासी. आणि त्याच्या अंगात भयंकर ताप होता, रोग होता. आलिंगन दिल्याबरोबर इकडे आला मानकोजी महाराजांकडे. तसं मंथर आणि काही काही आहे बघा, विकल्पाचा आदला बदली केली होती. तशाच पद्धतीनं ह्याच्या अंगातला जो आजार होता, रोग होता, तो मानकोजी महाराजांकडे गेला आणि त्याच रोगाचा त्रास महाराजांना होऊ लागला. शरीर थर थर कापत, कटी माझी व्यथा होत, मस्तक शूळ वज्रपात, आलो नेत्रात अरक्तता. आणि जेवढा त्रास त्या कृष्णाजीला होत होता तेवढा मानकोजी महाराजांना होऊ लागला. भयंकर रोग होता तो. त्याच्यामुळे कथा सांगत असताना, कीर्तन करत असताना त्रास होऊ लागला होता. अशी अवस्था मानकोजी महाराजांची झाली. जर झाली सुंदर काया, तेथेच केली तेव्हा शय्या, ममता आली धावूनिया, पाहिली चर्या विपरीत. मानकोजी महाराजांची काया म्हणजे शरीर सुंदर होतं, पण ह्याचा रोग अंगावरती घेतल्यामुळं एवढी बिकट अवस्था झाली. बसल्या जागेवरच त्या ठिकाणी झोपले. ममताई आल्या धावून पाहू लागल्या. काय विचार करता? वर्ग पुत्राले धावत, घाबरे झाले लोक समस्त, वैद्य पंचाक्षराले धावत, द्रुत धावित नाडी धरी. आणि त्यावेळेस ममताई आल्या आणि मानकोजी महाराजांची 3 मुलं आली होती, लखमोजी, विठोजी आणि धर्माजी. हे 3 मुलांची नाव आहेत. तेही त्या ठिकाणी आले. चेक आजार चेक करण्यासाठी वैद्य बोलवला. नाडी वगैरे हातामध्ये धरली. ऐका, स्वभावते लोक मिळाले, नाना उपचार योजिले,
बोधेत यात शांत विले उठून बैसले स्वबळी पै. आणि अनेक मोठमोठे डॉक्टर लोक बोलवले होते मानकोजी महाराजांचा आजार घालवायला. आता ह्या डॉक्टर लोकांकडून मानकोजी महाराजांचा आजार जाणार नाही का? जगाचा आजार घालवायला तो संत आहे. आणि त्याचा मग मानकोजी महाराज म्हणले ताण घेऊ नका, कडला बसा म्हणले. हे माझा आजार माझं मी घालवतो म्हणून उठून बसले. काय करतात ऐका. आळस देवणी कडाडी जांभई दे ती धराडी सर्वांग ठणकत मळमळी दात खडखडी आवरेना. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज झोपलेले होते, उठून बसले. आळस दिला, जांभळी दिली, पण सगळं त्या ठिकाणी आळस जांभळी दिल्यानंतर जी काही हिव होता, ताप थंडी होती, अंगातून थंडी जात नव्हती. काय झालं. ममता गहेवर बोलत काय घेतले तूर्णी भीत लोकाचे भोगावे दुःख भीत आयची रीत कवनाची. ममताईने सांगितलंय म्हणले नाही त्याचा आजार घेतलाय म्हणले. काय गरज आहे त्या माणसाचा रोग घेण्याची? कोण घ्यायला लागले? कोणाचा विरोध कोणाच्या अंगावरती? परोपकार करा हो. त्याचा रोग आपल्या अंगावरती घरामध्ये चांगल्याच वाटलं. ममताई असे बोलला. लोक नवला ओ पाहिला पराचे दुःख दुःखवला ऐसा पुरुष विरळा येरते बरळा माईक. आणि लोकांनी बोलू लागली महाराज दुसऱ्याचं दुःख रोग आपल्या अंगावरती घेणारा असा असणारा पुरुष, दुसऱ्याची दुःख पाहून अंतकरणाला त्रास होणारा, वेदना होणारा एक संत आहे. ह्याच्यापेक्षा दुर्लभ माणूस जगामध्ये नाहीये. लोक बोलू लागले. असं उठणिया भानू सूत खळका टोपी काढून ठेवीत माळा गोळा केला समंत गाठ बांधित एकत्र. मानकोजी महाराज कसं आहे, त्यांची सत्ता त्रिभुवनावरती असते, मग रोगावरती नाही का. त्यांनी म्हणले आता रोग घालू म्हणून टोपी डोक्यावरची काढली, गळ्यातल्या सगळ्या माळा काढल्या, एका कपड्यामध्ये बांधल्या आणि शरीरापासून लांब ठेवल्या. ते बांधून एक ठाई कोपऱ्यात ठेवी ते समयी जेन पाठी नवलाई देखील नाही जे हत्ती. आणि लोक पाहू लागली महाराज काय करायले. रोग घालवायला म्हणजे कसा घालवायला लागले. डोक्यावरची टोपी काढली, गळ्यातल्या सगळ्या माळा काढल्या, तुळशीच्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या काढल्या, एका फडक्यामध्ये बांधले कागदा कपड्यामध्ये आणि ते गठुड केलं आणि गठुड एका कोपऱ्यामध्ये ठेवलं. गाठोडे माळाचे बांधिले तया माझी सीत संचरले लटलटा उडो लागले नवल पाहिले अभिनव. गळ्यातल्या जेवढ्या माळा होत्या मानकोजी महाराजांच्या तेवढ्या सगळ्या माळा घेतल्या आणि एका कपड्यामध्ये बांधून त्याचं गठुड करून कोपऱ्यामध्ये ठेवलं. ठुल्याबरोबर त्यांच्या अंगातला जो हिवताप होता थंडीचा तो त्या माळा रूपी त्या गठोड्याकडे गेला आणि थंडीनं ते असणारं गठुड वर खाली होऊ लागलं. गोदांग झाले शांत माळा टोपी चितने उडत माया धावीर्य परमित होणार ना भूते पुढेही. मानकोजी महाराज निरोगी झाले, त्यांना कोणताच रोग नव्हता महाराज, पण त्यांनी त्या ठिकाणी एक अद्भुत नवल करून दाखवलं. त्यांचा सगळा रोग होता तो त्या माळाकडे पाठवला. माळ आणि टोपी ती माळेचं गठुड थंडीनं वर खाली होऊ लागलं. सगळे लोक पाहून आश्चर्य वाटलं. बोध सांगती भाविक जना शीत ज्वर आला पाहुणा पाहुणे रे केला जाना नेन तिखुना आवळा ते. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं ही शीतज्वर नावाचा रोग आहे, पाहुणा म्हणून आला होता आणि त्या पाहुण्याचा पाहुणचार केला. तुम्ही सगळे पाहू लागला. ऐसे कृष्णाजीचे हिव घेतले पर काय ते सुखी केले विक्रमराय व्रत चालविले तेची झाले यावेळी. आणि अशा पद्धतीनं मानकोजी महाराजांनी दुसरी कथा या ठिकाणी सांगितली. त्या कृष्णाजीचा रोग त्याला झालेला आपल्या अंगावरती घेतला, त्याला निरोगी केला, नंतर स्वतःही निरोगी झाले. अशी सुंदर कथा या ठिकाणी सांगितले. श्री गोळ भक्त भाविक रोग जाऊन झाला आरोगिक तन मन धनीची नावेक घेतला विवेक परमार्थ. आणि तो असणारा कृष्णाजी त्रिगोळ त्याला जो रोग झाला होता निरोगी झाला. परमार्थ उपदेश मानकोजी महाराजांचा घेतला आणि वाऱ्या पुढं कंटिन्यू सुरू ठेवल्या. संप्रदायी झाला कृष्ण नमन चित पर्जन्य विष्णू वार करिनी सेम सहिष्णू झाला विष्णू प्रसन्न.
आणि तो असणारा जो कृष्ण होता, कृष्णाजी होते, त्यांनी आपल्या गावापासून धामणगावाला वारी कंटिन्यू चालू ठेवली. कधी पावसाळा बघायचा नाही, उन्हाळा पाहायचा नाही, वारी कधी चुकू द्यायची नाही, हा नियम त्यांनी चालू ठेवला. तेने झाला बोधे उपर मला शब्द पशब्दे निर्वाण ज्ञान झालं संत पदे ब्रह्मविनोदे निमग्न. आणि रोज वारीच्या सातत्य असल्यामुळं फक्त नियम होता आणि नियम असल्यामुळं त्यांना अद्भुत ज्ञान प्राप्त झालं. मानकोजी महाराजांचा आशीर्वाद त्या साधकाला मिळाला असं सांगतात. परीस लोहाचे घर्षणी चामी कर झाले गुणी संत समागम गुणी होत शिराणी साम्य रसे. बरीच लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर ती लोखंडाचंही सोनं होतं. तशा पद्धतीनं मानकोजी महाराजांचा हस्त त्या कृष्णाजीच्या डोक्यावरती राहिल्यामुळं अद्भुत ज्ञान वैराग्य त्याला प्राप्त झालं असं सांगतात. या परित्री गोळाचा उद्धार बोधे केला अजरामर असो यावरी भक्त गंभीर लीला साकर दाविली. आणि अशा पद्धतीनं झाली कथा. त्रिगुण जो कृष्णाजी होता त्याचा असणारा रोगरहित या ठिकाणी त्यांनी केला, रोग घालवला आणि अशा प्रकारचं चरित्र जगतामध्ये दाखवलं. आद्य संपन्न फक्त 64 झाले, अजून 200 होते. नाही सुरुवात होती काय कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. 62. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. कार्तिक कृष्ण एकादशी यात्रा जाते अलंकापुराची वारकरी भजन गजरेची महा उत्साहेची निघाले. आता मानकोजी महाराजांचं पुढचं चरित्र अद्भुत कथा आहे. त्यांचं जीवनाचं सगळे त्यांनी केलेले चमत्कार, भक्तावरती प्रेम, भक्ताचं संकट घालवलेली कथा. आता मानकोजी महाराजांनी विचार केला, कार्तिकी एकादशी आलेली होती आणि आता येणार आहे. आणि त्या एकादशीला मानकोजी महाराजांचा जो दौरा होता तो पंढरपूरला नव्हता, आळंदीला. संत दर्शने हा लाभ, संतांच्या दर्शनाला जावं म्हणून आळंदीसाठी धामणगावाहून यात्रा निघाले. दिंड्या पताकांचे भार नामावळी नाम गजरा नाना वाद्यांचे वाजती स्वस्वर महिमा पार संतांचा. आणि संतांचा महिमा आहे आणि संतांचा महिमा कोणालाच कळत नाही. दिंड्या वगैरे टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये दिंडी धामणगावावरून पुढे निघाले. ज्ञानदेव महासिद्ध जो साक्षात नारायण शुद्ध ते यात्रेस निघाले बोध समान सिद्ध करून या. आणि ज्ञानराज योगी आहेत, सिद्ध साधक ज्ञानेश्वर आहे. नारायणाचा म्हणजे भगवान श्री विष्णूचा तो अवतार आहे आणि त्या ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी मानकोजी महाराज निघाले. आबला वृद्धा नाना जाती बोध संगाती यात्रे निगती मार्गी भजन टाळ्या वाजविती शब्द निगती प्रतिध्वनी. आणि मानकोजी महाराज निघाले. दिंडीमध्ये अनेक सिद्ध साधक पुरुष, लहान थोर मोठे सगळे असतात. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ आहे, मुखामध्ये नाम आहे. लोक निघाले. ऐशी जाता नाम गजरे सोवळे नाम ग्राम सुंदर तिथे आली यात्रा भार आरामी स्थिर ते वैसले. आणि धामणगावहून आळंदीसाठी निघाले. यात्रा जात असताना, दिंडी जात असताना सोवाळे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये मानकोजी महाराजांची दिंडी आली. गेल्यानंतर ना तिथे विश्रांतीसाठी महाराज थांबले. तो पूर्वव्रत वर्तले एक हिलाल धरणारा चर्मक आनंदा नाम सुरेख झाले असुख तयासी. आणि त्या असणाऱ्या दिंडीमध्ये तिथे एक चमत्कार घडला. त्या असणाऱ्या गावापाशी गेल्यानंतर ना एक चांभार त्यांच्या दिंडीमध्ये होता आणि असल्यामुळे तो वृद्ध होता म्हणून त्याला काय झालं,
वृद्ध अत्यंत 90 वर्षे अंत झाला आयुष्याशी अवसान आले देहासी कसाविषयी होताशे. आणि त्यांनी ते 90 वर्षाचं म्हातारा माणूस होतं. महाराज बसावं की घरी काय 90 वर्ष होतं, चालायला येत नव्हतं, म्हातारा झालेलं होतं, आयुष्य संपलं होतं, आता जगतोय का मरतोय अशी चिंता वाटली होती. पण दर्शन ज्ञानेश्वरांचं घ्यायचं होता, मनामध्ये इच्छा होती. काय झालं? अस्तमानाची वेळ झाली यात्रा समस्त पुढे गेली बोधे खून सांगितली निर्वण केली तयाची. आणि ते म्हाताऱ्या माणसाला पुढे चालता येत नव्हतं. सोवाळे नावाचं गाव आहे, तिथंच तो थांबला. दिंडी बरोबर आला होता पण पुढे जाता येत नाही. 90 वर्षाचे ओलांडलं होतं, त्याच्यामुळे त्याला थंडी त्या ठिकाणी म्हणजे आता जाण्याची शक्ती नव्हती अंगामध्ये. सगळी दिंडी पुढे गेली. मानकोजी महाराजांनी सांगितलं बसा इथं, आम्ही काहीतरी करतो. मग बोधे तया ते ठेवून आळंदीस आले आपण. रात्र झाली गहन एक योजन चालता. आणि मानकोजी महाराजांनी त्याला थांबवलं. तुम्हाला चालणं होत नाही, चालू नका, इथं बसा म्हणले. त्याच सोवाळे गावामध्ये तिथंच तो माणूस बसला. मानकोजी महाराज आळंदीला गेले. रात्र झाली होती. ऐका. प्रहर रात्रींचे संधानी आळंदीस आले निघूनी. तसेच आले रावळ अंगणी भेटले ज्ञानी ज्ञानदेवा. आणि रात्रीचा प्रसंग होता. रात्रीच्या प्रहारामध्ये दिंडी पोचल्याबरोबर कुठल्याही मंडपामध्ये न थांबता मानकोजी महाराज डायरेक्ट महाद्वारामध्ये रावळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेले. काय झालं? उभय संघाचे मिळणी भागीरथी गौतमीचे पाणी समरसता एकपणी जीवन लवणी निज तेज. तुमचे ज्ञानिया सांगती बोधला मुचाही लाली पडला सोवळ्या तारणी राहिला परिप्राण गुंतला तुम्हाकडे. मानकोजी महाराज ज्ञानेश्वरांना भेटले आणि ज्ञानेश्वरांना सांगितलं महाराज धामणगावून एक दिंडी निघाली होती, पण आमच्या दिंडीतला एक माणूस सोवाळे गावापाशी जरा त्याला चालता येत नाही. त्याचं शरीरामधली प्राण जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं पण तुमची आवड, तुमची भेट त्यांना घ्यायची आहे. माझं म्हणणं आहे तर त्याला इथं येणं होत नाही, तर तुम्ही चला म्हणले तिकडं त्यांना दर्शन द्यायला. असं महाराज ज्ञानेश्वरांना बोलतात. उमचेन होता दर्शन होय त्याचे प्राण उत्क्रमण यास्तव आलो मी दाहून तरी दर्शन त्याशी द्यावे. मानकोजी महाराज ज्ञानेश्वरांना बोलतायत की त्याचं जीव जाण्याची वेळ आलेली आहे, पण जोपर्यंत तुमचं दर्शन होणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला समाधान भेटणार नाहीये. तुमच्या दर्शनाची उत्कंठा आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की चला तिथपर्यंत, त्या सोवाळे गावापर्यंत, आणि तिथं येऊन त्या चांबाराला त्या व्यक्तीला तुम्ही दर्शन द्या. मानकोजी महाराज बोलतात. अवश्य म्हणती ज्ञानेश्वर जो महाराज नारायण अवतार भाग्यवंत बोधला वीर साक्षात्कार जयासी. आणि मग आता मानकोजी महाराजही ईश्वर अवतार आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजही विष्णूचे भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. मानकोजी महाराजांनी सांगितल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज तयार झाले येण्यासाठी. काय झालं? इकडे यात्रा भार उतरला सनिध आला तो बोधला आनंदात म्हणतो पडला मनी लागला निज छंद. आणि इकडे त्या ठिकाणी असणारा तो माणूस तिकडे बसलेला होता. आनंद नाव होते. आनंद त्याचं नाव होतं, त्या चांभाराचं आनंद त्याचं नाव होतं. चिंता करत बसला होता. तेवढ्या वेळामध्ये मानकोजी महाराज गेले. यात्रे आलो धावून ज्ञानिया भेटू म्हणून तो मध्य आयुष्य तंतू तुटून व्याकुळ प्राण झाले तधी. आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःच्या मनाला बोलू लागला. आळंदीला चालले होतो ज्ञानेश्वरांचं दर्शन व्हावं म्हणून, पण जात असताना मध्येच रस्त्यामध्ये त्या ठिकाणी आपली शरीरातली ताकद संपले. त्याच्यामुळे चालणं होत नाही आणि ज्ञानेश्वरांच्या दर्शनाची इच्छा अपूर्ण राहिली असं तो व्यक्ती बोलू लागला. ओ उदेले आनंद पुण्य सूर्योदय ज्ञानराज आले सदय द्विज रूपे कोमल हृदय अंत समय तयाचा. आणि तो असणारा आनंद नावाचा व्यक्ती त्याचा अंत काळ जवळ आलेला होता. म्हणजे आता मरण काळ त्याचा जवळ आलेला होता. पण मरण काळ येत असताना त्याचं पूर्व पुण्याचं सूर्य उगवला
आणि ज्ञानेश्वर महाराज येत असताना त्या व्यक्तीला दिसले. सावध म्हणून उठवी ती जे होते तुझ्या चित्ती, तो मी ज्ञानदेव मूर्ती आलो तुझ प्रती भेटाया. आणि त्या असणाऱ्या व्यक्तीला ज्ञानेश्वर महाराज जवळ गेले, त्याला हाताला धरलं आणि उठवलं. म्हणलं, हे बघ, तुझी इच्छा होती ज्ञानेश्वरांना भेटायचं, तो मीच आहे. मी ज्ञानेश्वर तुझ्या भेटीला आळंदीहून इथं या सोवाळे गावापर्यंत आलो, असं महाराज बोलू लागले. बोधे सांगितले व्रत म्हणून आलो मी धावत, मग तो चांबार तया ते वंदित उठून बैसत निज शक्ती. आणि त्या असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चांबाराला सांगितलं की मानकुजी महाराजांनी, गोधले महाराजांनी तुझा वृत्तांत सांगितला, म्हणून तुला भेटण्यासाठी मी आलो. ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं, धैर्य धरलं, उठून बसला. ऐका, हो तुम्ही ज्ञानेश्वर केवती ओळख साचार, मग पडिला विचार पुन्हा चांबार बोलत असे. आणि चांबार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वर आहे. चांबार म्हणला, कशावरून, काय पुरावा आहे, तुम्हीच ज्ञानेश्वर आहेत म्हणून? काय पुरावा आहे, काहीतरी पाहिजे ना, साक्षात्कार कुठे आहे? तुम्ही कोणी बी मी ज्ञानेश्वर आलोय म्हणून तसं जमतं का? तुम्ही ज्ञानेश्वर आहेत ही ओळखी कशी पटणार? काहीतरी त्या ठिकाणी दाखवा आम्हाला ज्ञानेश्वर असलेलाचा पुरावा, असं तो चांबार बोलू लागला. जी जी स्वामी दयाळा सदैर दये कृपाळा, नाम ओळख जिव्हाळा सांग तू निर्मळा श्रीपती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या असणाऱ्या व्यक्तीला, तुला ओळख पाहिजे, मीच ज्ञानेश्वर आहे, हे तुला सिद्धांत सिद्ध करून द्यायचं आहे, तर एक युक्ती करतो. ऐका, ज्ञानिया घरी अजान तरुवार, हे मी जाणे निर्धार, तरी अजान वृक्ष सुंदर दावी सत्वर मज लागी. चांबाराने सांगितलं, मला माहिती आहे, मी आळंदीच्या लय वाऱ्या केल्या, अरे आळंदीला आजान वृक्ष आहे हे मला माहिती आहे, मग तो आजान वृक्ष मला इथं दाखवा. आळंदीचा, आळंदीला जो आजान वृक्ष झाड आहे तो इथं दाखवा माझ्या डोळ्यासमोर. असं जर तुम्ही केलं तरच तुम्ही ज्ञानेश्वर आहे हे मी मानिल. तो चांबार बोलू लागला, वृक्ष येथे येईल जरी, तरी मी मानिन निर्धारी, ऐशी आशा आहे निश्चयांतरी, जानसी परी मनोगत. त्या चांबाराने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, तो आजान वृक्ष जर तुम्ही इथं आणला तरच मी मान्य करेन की तुम्ही ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराजांसाठी ते अवघड होतं का? चालविली जड भिंती, निर्जीव भिंत चालवू शकते, झाड तर सजीव आहे. त्याच्यामुळे मग त्याच्या बुद्धीला पटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय चरित्र करतात? ऐका, भीड पडली ज्ञानदेवा, वृक्ष वैकुंठ गावा, एक होते आणले ठावा, तानवा कोठोनी. ज्ञानेश्वर महाराजांना भीती वाटली. आजान वृक्ष ही काय कुठेही भेटणारी गोष्ट आहे का? वैकुंठाची संपत्ती आहे ती, वैकुंठामध्ये ती झाड आहे आणि भगवंताने आळंदीसाठी एक दिलेला आहे. आता इथून कसं आणायचं, कुठून आणायचा विचार महाराज करतात. तथापि भक्त आवड मोठी, वृक्षास मागती फोकाटी, ते लाविले तया निकटी, मन दृष्टी पाहे पा. आणि मग लगेचच आता भक्ताची आवड आहे म्हणून ते असणाऱ्या आजान वृक्षाची एक फांदी आणली तोडून, फक्त एक झाड न आणता त्याची फांदी आणली आणि ती फांदी त्या चांबाराच्या समोर आणून लावले. तो अजान वृक्ष देखीला ज्ञानिया भावे नमिला, तो विमान आले ते वेळा प्राण उत्क्रमिला चांबार. आणि तिथं असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कोणतं गाव होतं? सोहळा. त्या गावामध्ये सोवळा गाव होतं, त्या गावामध्ये ती आजान वृक्षाची फांदी लावली आणि आजान वृक्ष तिथं तयार केला ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि त्या व्यक्तीने डोळ्यानं पाहिलं त्या झाडाला, मग ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि तो मृत पावला. त्यावेळेस त्याला नेला, विमान आलं. विमानी वैसुनिया जात, चतुर्भुज मूर्तिमंत, विष्णू समीप आली प्राप्त, ऐसे अद्भुत झाले पै. आणि मग लगेचच त्याला घेऊन जाण्यासाठी विमान आलं होतं. विमानामध्ये तो बसला, वैकुंठ गमनाला निघाला. ऐका, कर्मकाशी झाले दर्शन, ऐसे हे बोध महिमान, अद्यापि ते वृक्ष अजान पाती जन भाग्यवंत. आणि मानकोजी महाराजांचा महिमान आहे की एका चांबाराला सुद्धा
ती चांभाराला सुद्धा यावं लागतं. त्याच्या भक्तीसाठी ज्ञानेश्वर महाराजांना यावं लागतं चांभारासाठी. एवढं बोध महिमा नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेलं झाड आजही त्या सोवळे गावामध्ये आजही ते झाड आहे, अद्यापपर्यंत आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. आईसा झाला चर्मक उद्धार दर्शनी देऊनी ज्ञानेश्वर लाविला जान तरुवर अद्यापीवर असती तो. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चर्मकाचा चांभाराचा उद्धार केला आणि त्याच्यासाठी आजान वृक्ष त्या गावामध्ये लावला. आजही तिथं आजान वृक्ष आहे असं या ठिकाणी बोलतात. पतित पावन नाम बिरद तोडर चरणी गरजे जनत्कार तेने होत पतित उद्धार भक्त प्रीती कर सुखाजो. न भूतो न भविष्याती साधुलीला गम्य जगती जेते कामाटी श्रीपती सकळ राबती यथा सुखे. यात्रा करुणिया बोध सोवळ्यास आले प्रबुद्ध आजानो रक्त देखिला शुद्ध जाते विबुद्ध सेविती. आणि मानकोजी महाराज आळंदीला गेले होते, फक्त ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलं होतं. आणि यात्रा करून आळंदीचं देवदर्शन करून इंद्रायणीचं स्नान करून मानकोजी महाराज माघारी जाण्यासाठी आले. सोवळे गावामध्ये आलं तर तिथं असणारं ती वैकुंठाची संपत्ती म्हणजे आजान वृक्ष पाहिला. ज्या झाडाचं सेवन देव लोक करतायत ते झाड तिथं महाराजांनी पाहिलं. ते राहून एक दिन रात्री केले हरी कीर्तन बोवत आले गावीचे जन नाना उपाय न घेऊनी. आणि त्या सोवळे गावामध्ये मानकोजी महाराज तेवढा दिवस तिथं राहिले. रात्री कीर्तन केलं त्यांनी आणि सगळे आसपासचे लोक दर्शनासाठी येऊ लागले. आरत्या घेऊन या करी वाळी नर नारी भजनाची लागली घुमरी वाद्य घुमारी मधुरता. आरत्या करू लागले, स्त्रिया पुरुष मानकोजी महाराजांना ओवळू लागले. भजनाचा आनंद आकाशापर्यंत घुमू लागला. ताल मृदुंगाची धुमाळी नाना संगीत करटाळी होतासे महत्व पुहुळी कथा कल्लोळी स्वानंदे. आणि टाळ वाजत आहे, हाताने टाळ्या वाजवत आहेत, मुखानं भगवंताचं नाम आहे. आणि त्यांचं पाप होतं ते सगळं पापाची होळी त्या भगवंताच्या नावानं होऊ लागले. आनंद संगती रात्र सरली चार घटिका रात्र उरली अरुणोदया रक्त प्रथा मुरली आरती केली निज व्हावे. आणि त्या असणाऱ्या गावामध्ये त्यांनी रात्रीची रात्र संपली, सूर्योदय पहाटची वेळ झाली आणि आरती करू लागले. इंद्र आदी देव विमानी वैसोनी वर्षती दिव्य सुमनी ते नवल देखोनी आश्चर्य जन झाले. आणि इकडे इंद्रादिक देव विमानामध्ये बसून त्या मानकोजी महाराजांवरती फुलांचा वर्षाव करू लागले. मग त्या समस्त गावींचे लोक परमार्थी मुमुक्ष अनेक ठेवून घेतले लौकिक ती कौतुक झाले पै. मग सर्वांचा निरोप घेऊन बोध निघाला तेथुनी आळवे येती मार्गी जन करीती अर्चन निज व्हावे. आणि मग तिथून सोवळे गावापासून मानकोजी महाराज धामणगावाला येण्यासाठी निघाले. जात असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यावर सगळे भाविक भक्त जे होते आरत्या घेऊन ववाळायला येत होते. भोजन पाने तोषविती रात्र कीर्तन ऐकती सप्रेमे कुळाचार मानिती परमार्थ घेती निज भावे. आणि मग मानकोजी महाराजांची आरती करायची, पूजा करायची, गावामध्ये ठेवून घ्यायचं, रात्री त्यांचं कीर्तन ऐकायचं, त्यांची सेवा करायची. अशा पद्धतीने चालू होतं. धार्मण्य गावासी परत आले सर्वांचे मनोदय विकासले आनंदे भजनाचे निघाले परिपूर्ण झाले मनोरथ. धामण गावामध्ये त्या ठिकाणी परत माघारी गेले मानकोजी महाराज. सगळी यात्रा आळंदीला गेली होती, माघारी आले आणि अशा पद्धतीचं चरित्र महाराज दाखवू लागले. यावरी शरद ऋतू अंती यात्रा मार्गस्थ मार्ग क्रमिती मनीची बोध सुमती जावे भागीरथी एकदा. मानकोजी महाराजांच्या मनामध्ये आलं की निघायचं. महाराज कोण मालक आहे. एकदा वाटलं महाराजांना आता पंढरपूर झालंय, आळंदी झालंय, आता काशीला एकदा जाऊन महादेव विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. तिथंच भागीरथी गंगा आहे, त्या नदीचं स्नान करावं, ती नदी डोळ्यांनी पाहावी अशी इच्छा महाराजांना वाटले. भागीरथी मुक्ती स्थळ आनंदवन सुमंगळ जे शिवाचे पीठाचळ मातृशूळाग्र कपये. आनंदवन म्हणजे काशी. बरं, काशीलाच आनंदवन म्हणताय.
आणि जिथं महादेव आहेत मूर्तिमंत आहे, महादेवाचं स्वरूप आहे तिथं, आणि त्या काशीला जावं, भागीरथीमध्ये स्नान करावं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं अशी इच्छा मानकोजी महाराजांना झाली. हे परम पावन वन जावे एकदा इच्छी मना, चिंता लागली रात्रंदिना बेदले मन बोदल्याचे. मानकोजी महाराजांचं मन होतं ते आता विश्वेश्वराकडे वेधलं. जाऊ म्हणले एकदा आनंदवनाला, काशीमध्ये जाऊ, नदीमध्ये स्नान करू, महादेवाचं दर्शन घेऊ अशी इच्छा रात्रंदिवस मनाला खाऊ लागले. हो प्रगटले श्री पांडुरंग, जे भक्त मानस तरंग, प्रभा पडली सुरंग जो अंतरंग भक्तांचा. आणि इच्छा वाटली की जावं काशीला. तेवढ्या वेळामध्ये पांडुरंग प्रगट झाले, मानकोजी महाराजांपुढे प्रगटले, आणि प्रगटून मूर्तिमंत येऊन भगवंत काय सांगू लागले. हे पाहुनी बोध धावे, चरण वंदितासे स्वभावे, कुरवंडी केली जीवे भावे, सांगती आघवे कौतुक. आणि पांडुरंगाची मूर्ती समोर पाहिली, मानकोजी महाराज धावले, त्यांच्या चरणावरती मिठी मारली, त्यांचं दर्शन घेतलं, आणि मनातली इच्छा देवाला सांगू लागले. परस्परे हास्य विनोद रळी, संवाद तीजे एक मेळी, विचारिताचे बोध ते वेळी, ऐकवन माळी वृत्तांत. आणि पांडुरंग परमात्मा आणि मानकोजी महाराज एकमेकाला बोलत होते. महाराज त्यावेळेस हास्य विनोद सगळं त्या ठिकाणी करत होते, आणि मानकोजी महाराज सांगू लागले देवाला, एक मनामध्ये इच्छा आहे, सांगतो ऐका. विचार उद्भवला अंतकरणी, सह कुटुंब जावे नंदनवनी, वेद लागला असे निजमणी, जनी मनी निज ध्यास. आणि मानकोजी महाराज सांगू लागले पांडुरंगाला, मनामध्ये इच्छा आहे की काशीला जावं, नंदनवन आहे तिथं, तिथं जावं, कुटुंबासहित जावं, आणि महादेवाचं दर्शन घ्यावं अशी इच्छा माझी आहे. महाराज बोलू लागले. तरी जाऊन येतो परत, ऐशी बोध आज्ञा मागत, तव बोलती श्रीकांत, काय निमित्त जावया. आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं, म्हणले देवा एकदा काशीला जाऊन येतो, काशीला जाऊन येतो, विश्वेश्वराचं दर्शन घेऊन येतो. पांडुरंग म्हणले काय गरज आहे, म्हणजे काय काशीला काय निमित्त तुमचं जाण्याचं प्रयोजन आहे, मी तर असताना काशीला काय काम आहे. बोलू लागले. आता काशीच जाता कष्ट, मार्ग न चालती स्पष्ट, उगीच न व्हावे स्थान भ्रष्ट, येतेच वरिष्ठ भागीरथी. आणि त्यावेळेस देवाने सांगितलं, महाराज काशी का इथलं इथं आहे का जवळ तुम्हाला जायला, एवढ्या लांब आहे, ही आळंदी पंढरपूर जवळ आहे तुम्हाला चालत जायला, 4-8 दिवसात जातात म्हणले, पण काशी एवढ्या लांब तुम्ही कसं काय जाता म्हणले, रस्त्यात खराब आहे, काटे कुठे आहेत, नका जाऊ म्हणले, तुमची नाग जरी शेष जरी आहे तीच भागीरथी आहे, जर तुमच्या मनाला काय होतं तर महादेवाला इथं आणू, काय अवघड आहे म्हणले, काशीला जाऊ नका. भगवंत मानकोजी महाराजांना न जावे ऐसे देवाने सांगितले, परितया परी बोधले, गाड्या अश्व संजोगिले, नेहमी निघाले काशीशी. देवाने सांगितलं पांडुरंगानं, महाराज धामणगाव सोडून कुठंच जाऊ नका, काय करायचं एवढ्या लांब जायला काशीला वगैरे, मी काय म्हणले कशाला जाताय, पण नाही म्हणले, जायचं म्हणजे जायचं, एकदा काशीला जायचं, भागीरथी स्नान करायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं, गाड्या वगैरे सगळ्या भरल्या, यात्रा घेतली, महाराज निघाले. गावाचे परगावाचे लोक ते ऐकून अलौकिक, यात्रेस निगतीस कौतुक, वाहने अनेक घेऊनी. आणि मग महाराज काशीला निघाले, त्याच्यामुळे सगळी आसपासची गावातली लोक आले, तीर्थयात्रा करायला निघाले, महादेवाच्या दर्शनाला सगळे लोक जमा झाले, आपापलं सामान घेतलं, गाड्यामध्ये भरलं, आणि मानकोजी महाराजांच्या यात्रेमध्ये सामील झाले. तो समारंभ जो जमला भारी, मिळाले संत साधू नर नारी, वाद्य वाजती कुसरी, घन सुस्वर वितंत. आणि मग अनेक लोकांचा समुदाय झाला, असंख्य लोक जमा झाले, सगळ्यांनी आपापलं सामान वगैरे घेतलं, साधू संत आले, टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये पुढे निघाले. मुहूर्त अमृत सिद्धी योग, तो दिनी निघाले सिद्धी संयोग, वाद्य वाजतात अनेक, निघाले सैंद समुदाय तो. अमृत सिद्धी नावाचा योग त्या दिवशी सगळे असणारे मानकोजी महाराजांनी धामण गावावरून काशीला निघण्यासाठी प्रस्थान केलं. सगळे साधू संत मंडळी आलेले होते. ऐका, नगराबाहेर जमले जन, करून तयारी नाना वाहन, बोध निघाले मागुण, करीती भजन अट्टहास्ये. आणि गावाच्या बाहेर, दामणगावच्या बाहेरच्या परिसरामध्ये सगळे लोक जमा झाले, आपापली वाहनं घेऊन
काशीला जाण्यासाठी आणि सगळ्यांच्या मागून मानकोजी महाराज त्या ठिकाणी आले. दिंड्या पताकांचे भार ताळ मृदुंग वाजती अपार विण्याची पळ्या टाळ्या करा करीती गजर नाम घोष. नामाचा गजर आहे मुखामध्ये, त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे, कीर्तन टाळ मृदुंग सगळं आहे. सगळे लोक त्या ठिकाणी तयार झाले. ऐका, मिरवत गेले धर्मालया भेटती पांडुरंग निलया द्वैताद्वैत गेले विलया ब्रह्म प्रलया समसाम्य. आणि सगळे असणारे गावाच्या बाहेर थांबलेले साधू संत प्रवासी धर्मालयाला आले, धर्मेश्वराला आले. तिथं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे काशीसाठी निघाले. प्रदक्षिणा भावे करीत विठ्ठल वियोग दुःख वाटत नेत्री चालले अश्रुपात गहीवर तो वेळोवेळा. आणि मानकोजी महाराजांनी विठ्ठलाला नमस्कार केला. आणि काशीला जायचं म्हणजे खूप अंतर आहे, नाही म्हणलं तरी महिना दीड महिन्यात जाऊन यायला लागत होता. आणि एवढ्या वेळ पांडुरंगाचं त्या ठिकाणी भजन अंतरते, त्यांची मूर्ती डोळ्यापासून अंतरते. त्याचा पांडुरंगाचा वियोग मानकोजी महाराजांना वाटला. नमस्कारुणी श्रीरंगमूर्ती यात्रे निघाले बोध सुमती महाद्वारा प्रति येतीस प्रेम चित्ती सद्गद. आणि मग त्यावेळेस विचार केला होता कोणी त्या ठिकाणी मानकोजी महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घेतला. पांडुरंगाने तर सांगितलं होतं जाऊ नका, पण शेवटी आले देवाजीच्या मना. देवाने ठरवलं जाऊ द्यायचं नाही तर जाऊनच द्यायचं नाही. मग ते काय बी करायला लागू दे आपल्याला. थोडेसे गावाच्या बाहेर आले मानकोजी महाराजांची यात्रा वगैरे. ऐका, तो आला धावत एक ब्राह्मण सवे हस्त उर्धव करून गरजेनु बोलत आहे वचन सावधान ऐकती. आणि देवाच्या मनामध्ये आलं ना कुणालाच जाता येत नाही. देवाने सांगितलं होतं मानकोजी महाराजांना जाऊ नका एवढ्या लांब, तरी मानकोजी महाराज जायला तयार झाले होते. गावाच्या बाहेर गेल्यावर एक द्विज ब्राह्मण धामण गावातनं पळत पळत आला. आता ही दिवस होता, आला पळत पळत. काय सांगतो, बोधल्या नको जाऊ काशीस संकोच पडून भागीरथीस आलीच नित स्नानास परम उल्हास अंतरी. त्या ब्राह्मणाने सांगितलं, बोधल्या मी नाही बरं ती ब्राह्मण म्हणते. अय म्हणले महाराज कशाला चाललाय म्हणले काशीला. तुम्ही काशीला जायचंय म्हणून भागीरथी इथं आले. भागीरथीच काशीची जी गंगा आहे तीच इथं आले म्हणले. असं तो द्विज मानकोजी महाराजांना सांगू लागला. पुंडलिकाच्या घरी भागीरथी यमुना आणि सरस्वती सडा समार्जन करीती मग त्या होती सतेज. आणि तोच ब्राह्मण सांगू लागला, ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवंत आहे. आणि तो ब्राह्मण सांगू लागला, महाराज तुम्ही ज्या भागीरथीला चाललाय ना ती भागीरथी यमुना सरस्वती गंगा यमुना सरस्वती सगळे चंद्रभागेपाशी येत आहेत. त्या नद्या चंद्रभागेत स्नान करतायत, पावन होत आहेत, मग आपापल्या जागेवर जात आहेत. अशा पद्धतीने ती द्विज सांगू लागला. तैसे बोधाची स्नाना प्रती साक्षात आली भागीरथी ऐसा द्विज बोलता सुमती बोध म्हणती कोटी. आणि त्या द्विजानं त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज तुम्ही ज्या भागीरथीच्या स्नानाला काशीला चालला हो तीच इथं आले, तुमच्या जवळ धामणगाव मध्ये आले. असं त्या द्विजाने सांगितल्यावर महाराज म्हणले कुठं आहे दाखवा. द्विज बोले चला दावितो म्हणून करा धरी विप्रतो बोध यात्रा समूह जातो बोधास नेतो द्विजवर. आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणानं द्विजाने सांगितलं चला म्हणले दाखवतो. इथंच आहे म्हणले, मी बघून आलोय. मी काय खोटं बोलतोय का? बघून आलोय म्हणले मी ती भागीरथीला, चला तुम्हाला दाखवतो. मानकोजी महाराजांच्या हाताला धरलं आणि महाराजाबरोबर सगळी लोक कुठे ती भागीरथी गंगा बघण्यासाठी आले. महाद्वारा सन्मुख पूर्व दिशेशी शतधनु लांब विशेष ते नेहुनी विप्रेश फोड्या वेश नारळ. आणि त्या ब्राह्मणाने मानकोजी महाराजांना यात्रेला महाद्वारामध्ये तिथं पांडुरंगाची जी मूर्ती आहे धामणगाव मध्ये त्या मूर्तीच्या महाद्वाराला नेलं. आणि तिथं त्यांनी एक नारळ घेतला, त्या द्विजानं नारळ फोडला. दोन्ही शब्द एकवटले पृथ्वी कटाह कडाडले पाषाण दोन चार उडाले कुंड झाले सुशोभित. आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाने नारळ फोडल्याबरोबर दगडाचे 4 भाग झाले. कधी होतंय का असं? फोडा बरं नारळ, इथं फुटतंय का दगड? नारळ फोडल्याबरोबर दोन्ही पृथ्वी आकाशामध्ये आवाज घुमला आणि एका दगडामधून 4 दगडाचे त्या भाग झाले. तिथे एक कुंड तयार झालं. ऐका, ते निघाले सुंदर जळ अप्रेमित सुते जाळ ते गार भरोनी तत्काळ वाहिले जळ चौकडे. आणि मग लगेचच त्यानं नारळ फोडल्याबरोबर दगड त्या ठिकाणी दुभंगली आणि तिथं कुंड तयार झालं. आणि त्या कुंडामध्ये भागीरथीचं पाणी
त्या कुंडामध्ये आलं पवित्र जळ एका तांब्यामध्ये ती पाणी घेतलं. पाषाणमय माळ दुर्धर तेच लागले नीर पाझर भागीरथी आली साचार नसे विचार अन्यथा. आणि सगळ्या लोकांना सुद्धा वाटलं ही माळ रान आहे, इथं दगड धोंड्याशिवाय दुसरं काय आहे. तरी सुद्धा इथं त्या ठिकाणी पाणी आलं, पाणी लागलं या जमिनीमध्ये, दगडाला सुद्धा पाझर फुटला. मग ही भागीरथीच आहे. मानकोजी महाराजांसाठी इथं आली, सगळ्या लोकांना वाटू लागलं. मानुनी पूजा सामुग्री समस्त षोडशोपचारे पूजा होत वेद घोष द्विज गर्जत आनंद समस्त जनाप्रती. मग आता भागीरथी इथं आली, साक्षात गंगा आले, त्याच्यामुळे मग सगळे लोक द्विज वगैरे ब्राह्मण बोलवले, पूजा आरती आणली आणि गंगेची त्या भागीरथीची पूजा करायला सुरुवात केली. यथा सांग पूजा झाली स्नान करावया जात आत निघाली संकल्प विकल्पे निमाली जोगावली स्नान भक्ती. आणि मग पूजा झाल्याबरोबर त्या भागीरथीमध्ये स्नान करायचं, तिच्यामध्ये आंघोळ करावे, कारण गंगेमध्ये आंघोळ केल्यावर पाप संपत आहे म्हणतात ना. गंगामध्ये एकदा डुबलं की पाप संपत सगळं अंतःकरणातलं, आणि तीच गंगा आहे, तिच्यामध्ये एकदा डुबावं म्हणून सगळे ती यात्रेकरी त्या गंगेमध्ये त्या भागीरथीमध्ये स्नान करण्यासाठी आले. सुस्नात झाले सारे जण आश्चर्य वाटले गहन भागीरथी आली माळ फोडून धन्य महिमा संतांचा. आणि सगळ्या लोकांनी जेवढी यात्रेमध्ये सामील झाले होते सगळ्यांनी त्या गंगेमध्ये भागीरथीमध्ये स्नान केलं आणि सर्वांच्या शरीराला थंड वाटलं. आणि ती माळ रानामध्ये जिथं पाण्याचा लवलेश नाही, पाझर फोडून दगड फोडून त्याच्यामधून पाणी भागीरथी आली, असा महिमा संताचा आहे असं सांगतात. यात्रे समवेत ते राहिले स्नाने दाने अमित झाले मग त्या ब्राह्मणा पाचारिले लोक धावले अनावया. आणि मग आता भागीरथी आल्यानंतर ना ती ब्राह्मण पुन्हा गेला, ती कोणाला दिसलाच नाही. मग जन इथं भागीरथी गंगा आणली, त्याला एकदा बोलवावं म्हणून लोक त्याला बोलवण्यासाठी गेले, तर कुठं दिसना गेलं. ऐका, सर्व यात्रा धुंडाळली शोधली सर्व मंडळी परी तो न दिसे कोण्या स्थळी संत मंडळी शोधाते. आणि जो माणूस बोलवायला आला होता सुरुवातीला मानकोजी महाराजांना की काशीला जाऊ नका म्हणून भागीरथी इथं आले, त्या माणसाला हुडकू लागली महाराज. सगळीकडे गर्दीमध्ये इकडं तिकडं पाहू लागले, संत मंडळी पाहू लागले, यात्रेकरू पाहू लागले, पण तो द्विज कुठेच दिसाना असं सांगतात. कोणी म्हणते आताच होता कोणी भेटला म्हणते आता धुंडाळी ती येता जाता परी सर्वतान तो भेटे. आणि मग त्या व्यक्तीला शोधू लागले. महाराजांनी सुरुवातीला सांगितले होते भागीरथी आले, कोणी म्हणले आता इथं होता, म्हणले आता बोललाय आमच्यापाशी, कोणी म्हणले तिथं त्याला आता बघितलं होतं पण आता ते सापडत नव्हता, दिसत नव्हता असं सांगतात. योग यागादी साधने दूत तया न मिळे द्विजनात अष्टांग साधने अतीत विप्रसनात शोधिती. शोधू लागले महाराज, एवढ्या सहजासहजी देव भेटतो का हो? द्विज रूपी तो देवच होता, पांडुरंगच होता, फक्त मानकोजी महाराजांना काशीला जाऊ द्यायचं नव्हतं, हीच देवाच्या मनामध्ये होतं म्हणून त्यानं सगळं कृत्य केलं. पण कुठे योग याग साधन सगळं केल्यानंतर ज्यांना भेटत नाही आणि त्या देवालाही लोक पाहू लागली, सापडत नव्हता. तया न मिळे तो ब्राह्मणा हिंडता झाला परमशीन न सापडे तो जाणून येती चरण बोधराया. आणि सगळी लोक यात्रेमधली सगळी लोक त्या व्यक्तीला हुडकू लागली, ब्राह्मणाला सुरुवातीच्या कुणालाच सापडणं गेला महाराज. मग सगळे निराश झाले आणि मानकोजी महाराजांपाशी आले. सांगती द्विजालोप आलिप झाला न सापड्या मा भोवताला ते समजून या बोधला स्तब्ध राहिला निज म्हणी. आणि लोकांनी सांगितलं महाराज तो माणूस कुठंच नाही यात्रेमध्ये, कुठंच नाही म्हटल्यावर मानकोजी महाराजांच्या लक्षामध्ये तो ब्राह्मण नव्हताच, तो स्वतः भगवान परमात्मा होता, विटेवरचा देव होता. ही मानकोजी महाराजाला अंतरखून पटली. त्यावेळेस महाराज शांत बसले. भागीरथी आली घरा मग कासया जावे काशीपुरा चिंतामणी मिळाला बरा वेचणे गारा कासयासी. मग मानकोजी महाराजांनी विचार केला, ज्या भागीरथीच्या स्नानासाठी आपण काशीला चाललो होतो ती जर घराला आली तर कशाला जायचं, एवढ्या लांबचा प्रवास कशाला करायचा. चिंतामणीच घराला आल्यानंतर ना बाकीच्या
त्या ठिकाणी ह्याची काय दगडाची वगैरे काय गरज आहे असा विचार करू लागले. ही यात्रा समस्त राहिली तेत मग मावंदे आरंभी भगवत भक्त सामान केल्या परिमित मंडपात भूत दिदले पै. आणि मग त्या ठिकाणी काशीच आली होती. मग त्याचं मावंदे उद्यापन करण्यासाठी सगळे त्या ठिकाणी जेवण वगैरे बनवलं. ऐका, स्वयंपाक सिद्ध झाले या पारदिव्य वृंद मिळाले सोहळे होऊन बैसले पात्री वाढिले परमामृत. मग आता काशीहून कुणी पाणी वगैरे आणले की त्याचा उद्यापनाचा कार्यक्रम असतो. पाणी उजवायचं तेच कार्यक्रम करू लागले. स्वयंपाक केला, अफाट ब्राह्मण वगैरे सगळे जेवू लागले. संकल्प करिता ती ब्राह्मण तीर्थ अनावया गेले जाण तो ते नाही जीवन खडक संपूर्ण कोरडे. आणि मग त्याचा त्या उद्यापनाचा कार्यक्रम गावात चालू होता. मग लोक म्हणले, सगळी लोक जेवायला बसली होती. मग आता संकल्प सोडायला त्याच गंगेचं पाणी आणा म्हणून गेले. तिथं पहिली गंगा भागीरथी आली होती, तिथं गेले पाणी आणण्यासाठी. पण तिथं काहीच नाही. पहिले जसं माळ रान होतं खडक दगड तसंच सगळ्या लोकांना दिसू लागलं. तीर्थी मिळे ना तेंब एक घाबरले द्विजनायक बोधासी सांगती सकळी का तीर्थनिष्ठंक नसे पै. आणि पाणी आणायला गेलेली होती लोक. पाणी किती तांबेभर लागायचं होतं संकल्प सोडायला, पण तिथं काहीच नव्हतं. आणि जिथं ती तयार झालेलं होतं कुंड, त्या कुंडामध्ये खडकावर एक थेंबर सुद्धा पाणी नव्हतं. त्याच्यामध्ये आधी लोकांनी आंघोळ्या केल्या होत्या, पण आता थेंबर सुद्धा तिथं पाणी नव्हतं. लोक गेले. मानकोजी महाराजांना वर्तमान सांगितलं. आता भोजनाचा समय भागीरथीचा झाला लय बोध आले लवला हे म्हणतीत राहे जगदंबे. आणि मग मानकोजी महाराजांना सांगितलं. ते लोकांनी म्हणले, सगळी लोक पंक्तीच्या पंक्ती बसले आणि आता संकल्प सोडायला भागीरथीचं पाणी नाहीये. लोक जेवायला बसले आणि भागीरथीच गुप्त झाली, लय पावली. मग त्यावेळेस मानकोजी महाराजांनी भागीरथीचा धावा करायला सुरुवात केली. धावून आली तो आमच्या गावी म्हणून राहिलो आम्ही यात्रा पूर्णता करीतो नेहमी आलोपधर्मी लोपला पै. मानकोजी महाराजांनी सांगितलं, आई साहेब भागीरथी आई साहेब, तुमच्या दर्शनाला आम्ही येत होतो पण तुम्ही चालून आले म्हणून आम्ही यात्रा थांबवली, नाहीतर आम्ही यायला लागलो होतो. तुम्ही आल्यामुळे आम्ही येणं कॅन्सल केलंय. आता ह्या इथं तुमची पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी धावा करू लागले. आता प्रगट व्हावे जननी तीर्थे पावन की जे आवनी विप्र वैसावया भोजनी मार्ग नयनी पाहती तुझा. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज धावा करू लागले भागीरथीचा आणि सांगितलं, आता प्रगट व्हा इथं. तुम्ही जसं पाठीमाग आलात तसंच या. सगळे द्विज लोक ब्राह्मण संत तुमची वाट पाहतात. मानकोजी महाराज बोलतात, आता करी कृपेचा पाजर न लावी माते तू उशीर प्रार्थिता ते शिव जटाल हरा आली सत्वर पूर्व मार्गे. आणि धावा सुरू केला मानकोजी महाराजांनी भागीरथीचा, त्या असणाऱ्या नदीचा, तीर्थाचा. आणि धावा करणाराच विश्वेश्वर होता. डोक्यावरती त्या ठिकाणी शिवलिंग होतं, त्या ठिकाणी नाभीमध्ये त्या ठिकाणी कस्तुरी होती. अशा पद्धतीचं मानकोजी महाराजच विश्वेश्वर रूपामध्ये बोलवू लागल्यामुळं भागीरथी परत आले. पुन्हा जलमय झाले हृदय तीर्थ दिदले द्विजा शुद्ध भोजना वैसले धरावी बुध करीत आगाध पूजनाशी. पुन्हा ते जे कुंड होतं ते पुन्हा पाण्यानं भरलं भागीरथीच्या. मग त्यातलं पाणी काढलं, ब्राह्मणाला दिलं, लोक जेवायला बसले. बोधे केल्या पारस्तवन साक्षात प्रगटले रूप गहन पाहती बोधाचे नयन केले नमन साष्टांगे. आणि बोध राजानं त्या भागीरथीचं अपार स्तवन केलं आणि साक्षात त्यांनी त्या ठिकाणी स्वरूप धारण केलं. लोक दर्शन घेऊ लागले. मग बोलली जगन्माता तू तोषविले रमानाता निज मंदिरी स्थापिले समर्था परिवार दैवता पयाल्या. आणि त्यावेळेस भागीरथी सांगू लागली, मूर्तिमंत भागीरथी नदी मानकोजी महाराजांना बोलू लागले, तुम्ही देवाला प्रसन्न केलंय आणि देवाला तुमच्या गावामध्ये आणलंय. मग जिथं देव आहे तिथंच तीर्थ असतात आणि त्या देवाच्या पाठीमाग सुद्धा आम्हाला यावं लागलं असं सांगतात. म्हणून मी सहज आले तो तुझे मन उदास देखिले साधूचे दर्शन घेतले पुन्हा गेले परतोनी. आणि भागीरथीने सांगितलं, देव इथं आहे म्हणून मी इथं आले होते. तुमचं दर्शन घेतलं परत गेले. तुमच्या दर्शनासाठी मी इथं आले होते.
असं भागीरथीनं भगवान मानकोजी महाराजांना बोलतात. आता प्रार्थिता मज प्रती प्रगटले मी सहजगती तुझी लागली अत्यंत प्रीती आनंद चित्तीन समाये. भागीरथी सांगू लागली मानकोजी महाराजांना की तुमची प्रीती तुमचं असणारं त्या ठिकाणी आवड आहे म्हणून मी काशीहून इथं आले होते. तुमचं दर्शन झालं परत गेले, परत तुम्ही बोलवलं परत आले असं सांगतात. तो विनवी संत बोधला प्रसन्न होऊन या मजला वस्ती करावी या स्थळा विशेषी कळा जोवरी. मानकोजी महाराजांनी सांगितलं म्हणले भागीरथी आई साहेब जाणं येणं तुम्हाला परवडतंय का? तिकीट भाडं वगैरे योग्य वाटतंय का काशीहून जाणं? आम्ही बोलवलं की येणं. आता असं करा म्हणलं इथंच राहा. आणि किती दिवस राहायचंय? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत याच ठिकाणी तुम्ही वास करा असं मानकोजी महाराज बोलतात. पुन्हा विनवी भानुसुत मज भेटला ती मूर्तिमंत परी हे जन दर्शनाचे आतुर भूत करावे पुनीत दर्शनाते. आणि त्यावेळेस विचार मानकोजी महाराजांनी सांगितलं तुम्ही मला मूर्ती रूपानं भेटलात. भागीरथींना बोलतायत तीर्थाला तुम्ही मला मूर्ती रूपानं भेटलात पण बाकीची बिलो जी लोक आहेत त्यांना सुद्धा तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. मानकोजी महाराज बोलतात. हा सोनी अदृश्य झाली गंगा तीर्थ भरले जल तुरंगा स्नाने पाप ताप जाती भंगा नंगा भंग प्रिय करणी. आणि तीच गंगा काशीची जी गंगा आहे तीच धामणगाव मध्ये आणली आणि जी कुंड होतं ते कुंड पाण्यानं भरलं. मग सगळी लोक आली त्याच्यामध्ये स्नान करू लागले. ते पावन शुद्ध गंगा जळ जन पाहता पाहता तत्काळ सेवेकर निघाला निर्मळ भक्त प्रेमळ विलोकिती. आणि मग ते असणाऱ्या गंगा नदीनं काशीतली जी गंगा नदी आहे तिनंच त्या असणाऱ्या कुंडामध्ये प्रवेश केला आणि अद्यापर्यंत त्याच तिथं धामणगाव क्षेत्रामध्ये राहिली म्हणतात. ते पावन शुद्ध गंगा जळ जन पाहत पाहती तत्काळ सेवेकर निघाला निर्मळ भक्त प्रेमळ विलोकिती. आणि त्या असणाऱ्या कुंडामधून त्या नदीमधून सगळे लोक पाहत होते. त्याच्यामधून एक हात बाहेर निघाला आणि सगळी लोक त्या हाताकडे पाहू लागले. अधिक झाली नवल परी पूजा करी ती नर नारी सौभाग्य द्रव्य वाहती करी नयन उदरी तेजन शमे. आणि सगळे लोकांनी पाहिलं भागीरथीनं त्या नदीमधून हात बाहेर काढला. साक्षात नदी जगदंबा आहे ती. त्याच्यामुळे लोकांना प्रसन्नता वाटली आणि त्याची पूजा आरती सुरुवात केली. वज्र चुडे सूर्य किरणा परी पाच अंगुळे मुद्रिका लहरी ते देखोनी नर नारी नमस्कारी निज भावे. आणि त्या भागीरथीनं जो हात बाहेर काढला होता त्या हाताचं तेज त्या हातामध्ये पाचही बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या आणि त्याचं तेज सूर्यापेक्षा बरीच होता. म्हणून सगळ्या लोकांनी नमस्कार केला. धूप दीपादी पंचारती भावे बुध उवाळीती नाना पुष्पांजली समर्पिती नमस्कार प्रीती घातला. मग धूप दीप आरती सुगंध उदबत्ती सगळी आणली आणि देवीची त्या भागीरथी नदीची आरती करू लागले. एक मुहूर्त होता श्रीकर पूजा केली लोके अपार अदृश्य झाला निशी भास्कर देवी चमत्कार झाला. नवला जनवृंद ती प्रौढ वार्ता झाली द्वंद्व बोध स्नान आले प्रसिद्ध येते विबुध स्नानाची यात्रे येतात या पार जन स्नान करीती तर्पण यथाशक्ती द्विज संतर्पण होण हवन यथाविधी गंगा आणि शेषझरी धर्मपुरी ती पंढरी पुंडलिक बोध निर्धारी भावी विटेवरी उभा असे समचरणी कटी कर नासागरी दृष्टी मनोहर बौद्ध रूप परमेश्वर दो जना पार उद्धरले अद्यापि भागीरथीचे टोक देवा सन्मुख आहे निके भाग्यवंत पाहती लोक बहुत कौतुक लिलाजी. आणि अशा पद्धतीनं मानकोजी महाराजांनी लीला चरित्र दाखवलं. काशीची जी गंगा नदी आहे तीच धामणगाव मध्ये आणली आणि त्यांच्या मूर्तीच्या पुढे आजही भागीरथीचं एक गंगेचं टोक तिथं आहे. पण भाग्यवंत लोकांनाच ते दिसतं. अशा पद्धतीचं भक्त चरित्र आहे. एवढ्या कथा आजपर्यंत श्रोते लोकांनी ऐकल्या. कमाल नाम शहर सप्त योजने असे दूर तेथे महालिंग नाम सावकार वाणिज्य व्यापार करीत असे. आणि त्यांनी सांगितलं कमळालय नावाचं गाव आहे. सप्तयोजन 84 किलोमीटर आणि ते गाव होतं धामणगाव पासून. तिथं महालिंग नावाचा एक व्यापारी होता. अफाट संपत्ती होता आणि त्याच्या जीवनामध्ये काय प्रसंग आला ऐका. धन कनक असे अनंत संपत्ती आणि संततिवंत
आयुष्य मन भाग्यवंत धैर्यवंत दानधर्मी. आणि त्याच्यापाशी अफाट धनसंपत्ती होत, सोने चांदी सगळं त्याच्याकडे, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा असणारा संसार सुरक्षित चालू होता, व्यवस्थित चालू होता. थोडस धार्मिक तो व्यक्ती होता. म्हणून काय केलं ऐका. मेळवीच्या मोपाय तया घरी श्री कुलधर्मो श्री तुळजापूर क्षेत्र उत्तम यात्रे जावयाचा केला नेमू मेळवीच्या मोपायदळ. आणि त्याचा नियम होता, कुलधर्म होता, परंपरा होती की तुळजापूरला यात्रेला जावं लागतं. आपला कुलधर्म आपल्याला सांभाळावा लागतो. आणि यात्रेला जाण्यासाठी, तुळजापूरला जाण्यासाठी त्यानं अफाट सैन्य सगळं असणारी लोक गोळा केली. काय करतो ऐका. मार्गात भय पार पंड्याची गती देशावर मातले मातंग दुष्ट तस्कर म्हणून चाकर ठेविले. आणि तो श्रीमंत व्यापारी होता, अद्भुत त्याच्याकडे संपत्ती होती. आणि त्याला माहिती होतं आपण प्रवासाला चालल्यावर तेव्हा काही गावं नव्हती, जंगलं होती मोठमोठाली, चोर हिंडताय. आणि चोरापासून आपलं संरक्षण व्हावं आणि आपल्या धनाची सुरक्षा व्हावी याच्यासाठी अनेक सेवक त्यांना बरोबरीला घेतले. ऐका. पुत्र कन्यादी कांता आप्तवर्ग कुटुंब संयुक्ता मजली मजल चालता आली तत्व श्रमहारिणी. श्रमहारिणी नावाची नदी आहे. त्या नदीच्या जवळ त्या ठिकाणी आले आणि बरोबरीला आपली बायका लेकर परिवार सगळे बरोबरीला घेतली, मुलं वगैरे कन्या. आणि श्रमहारिणीच्या नदीपाशी आले. आता नदीपाशी आल्यानंतर नाही तर वाहन जाऊन जमत नाही, नाव लागते तिथं. मग काय कसं पलीकडे जायचं विचार करू लागले. शिवे मारीला त्रिपुर तेने श्रमित झाला शंकर स्नान करीता दुस्तर पळाले सत्वर श्रम पापे. आता याला श्रमहारिणी नदी का म्हणताय. महादेवाने त्रिपुर नावाचा राक्षस मारला होता आणि महादेवाला आळस आला होता, कंटाळा आला होता, दमले होते. म्हणून त्यांनी या नदीमध्ये स्नान केलं आणि महादेवाचा श्रम त्यांनी या नदीमध्ये घालवला. म्हणून याला श्रमहारिणी नाव पडलं म्हणतात. झाला निवांत श्रमहारिणी नदी अद्भुत असंभर जलभरीत तटाके समस्त बुझारी. आणि अद्भुत पाणी आलेलं होतं. आज बघा मध्ये पाऊस झाला, सगळ्या नद्यांना पूर आला. तशा पद्धतीनं त्या नदीला त्याची तटाक सुद्धा तट होते दोन्ही साईडचे, ते सुद्धा पाण्याने भरलेले होते. एवढं पाणी त्या नदीला होतं. मार्ग न मिळे यथार्थ म्हणून यात्रा उतरली तेथ स्नान भोजन सारीत हे ग्रामस्थ आले बहु. आणि त्यावेळेस पलीकडे जाण्यासाठी मार्ग नव्हता, तेवढाच रस्ता होता, नदी तरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्या अलीकडच्या तीराला उतरले, जेवण वगैरे त्यांनी केलं. गावातली लोक थोडेसे जमा झाले. बैल पार न्यावया तुंबिनी सांगड्या निरा जोडूनी चर्म टोकरा घेऊन येती धावणी उतरावया. आणि मग आता गाव होतं, गावात त्या ठिकाणी सगळे लोक सांगत होती पलीकडे जायचं म्हटल्यानंतर ना चर्म टोकरा म्हणजे त्या ठिकाणी नाव. आणि लगेचच नाववाडी वगैरे आले, नाव हाकणार आहे. ऐका. तया द्रव्य कबूल केले टोकऱ्या माझी शेट बैसले पुत्र कांताजी ते सचले मग हाकिले नावाडी. आणि नाव आला, नावाडीनं त्या नाव्यामध्ये सगळं आपलं धनसंपदा बरोबरीला घेतली होती. मुलं होती, मुली होत्या, कन्या होती, पत्नी होती, सगळे बरोबरीला घेतले, त्याच्यामध्ये बसवले. आणि तो नावाडी नाव हाकून नदीच्या पलीकडं जाण्याचा प्रयत्न करू लागला. महाआवर्त सिनेचे पाणी टोकरा डळमळीला जोकानी आवले हाकी ते निर्वाणी परी ते पाणी नाचते. आणि त्यांची जी नाव होती ती मध्यंतरीला गेली आणि अफाट पाणी होतं. त्यांची नाव डगमगू लागली. पाण्याच्या लहरीनं नाव त्या ठिकाणी हालू लागली. नाववाड्याला सुद्धा नाव पुढे नेता येत नव्हती. म्हणजे आता ती नाव पुढती की काय अशी अवस्था त्या महालिंगाची प्राप्त झाली. ब्रह्मण चक्री पलील चर्म देन कौना युक्तिवर्म
आवल्याने सांडीला धर्म ओढावले कर्म संचित जे. आणि त्यांचं जी प्रलय आलेला होता, त्यांची जी स्थिती होती आता मरण पुढे दिसू लागलं. कारण मध्यंतरीला ती नाव आली होती आणि माग पुढे जायला सुद्धा पाणी होतं चारी बाजूनं आणि पाण्याच्या लाटा होत्या. त्याच्यामुळं नाव त्यांची डगमगू लागली आणि विचार केला आता धर्म संकट ओढवलंय, मागही जाता येत नाही पुढेही जाता येत नाही. तो विचार करू लागला. बुडाला झाला गजर एकच झाला हाहाकार. महालिंगा पडला विचार कर्मसाचार ओढवले. आणि आता ती नाव जर बुडवली तर 20-25 माणसं जागेवर मरणार होती. कारण त्या नावामध्ये भरपूर परिवर्तन घेतलेला होता आणि नाव डुबण्याच्या अवस्थेमध्ये होती. त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना अडचण वाटली, टेन्शन आलं. आता तो महालिंग दावा करू लागला. डोक्यात भरले पाणी उपसिताती पाणी पाणी कोणी ना ठेवे निर्वाणी प्राणहानी कल्पांती. अहो त्यांच्या त्या नावामध्ये पाणी शिरलं आणि पाणी काढून किती काढणार आहेत नावामधलं, अफाट पाणी त्याच्यामध्ये शिरलं आणि सगळं पाणीच पाणी होतं. त्याच्यामुळं त्यांना काहीच सुचना गेलं, मरणांत अवस्था प्राप्त झाली. तशात ठेवले मानसी बोधला भक्त तपोरासी नवसे पुरती मने गतासी आणि स्नानासी श्री गंगा. आणि तेवढ्या वेळामध्ये ते महालिंगाला आठवलं की बोधला नावाचा भक्त आपण कानानं ऐकलंय आहे कुणीतरी आणि तप त्याच्यापाशी अद्भुत आहे, लोकांनी बोललं तरी ते पूर्ण होत आहे. अशा पद्धतीचं कालच ऐकलं होतं की भागीरथी आली होती त्यांच्यासाठी. मग एवढा तपो महात्मा साधू आहे, मग त्यालाच बोलवावं मदतीला असा विचार महालिंग करू लागला. नवसा ऐकणे पहिलं पार झाली जाणे 10 सहस्र होणार 3 संत तर्पण द्विजगण. आणि त्या महालिंगानं नवस केला लगेचच, कारण तो नवसाला पावतो, नवस पूर्ण होतात असं त्यानं ऐकलं होतं. मग नावत बसूनच नवस केला, आमची जर नाव सुखरूप पलीकडे गेली तर आम्ही धामणगावला जाऊन हजारो द्रव्य त्यांना अर्पण करील आणि संतांना भोजन देईल. हा नवस त्या महालिंगाने केला. धाव धाव गा श्री बोधा निजात्म प्रतिती पूर्ण सीता वश केल्या दिशिता होतसे आपदा प्राणांत. मग आता बोधराज मानकोजी महाराजांचा धावा करायला सुरुवात केली. म्हणले धावा आणि आम्हाला या पाण्यातून बाहेर काढा, आमची जी नाव आहे ती किनाऱ्याला पोहोचवा. असं जर झालं तर मी तुमच्या पाशी येईल आणि हजारो द्रव्य देऊन संत अर्पण करील. कारण तुम्ही अनेक नवस पाठीमाग पुरवले, देवाने देवाला तुम्ही ऋणी केलेला आहे असं तो महालिंग दावा करू लागला. आता येई वाझड करी हात देऊनी पार करी आमाधीना प्रति उद्धारी या सत्वरी धावनिया. आणि आता धावा म्हणले आम्हाला हात द्या आणि आमची नाव पलीकडे न्या, या पाण्यामधून आम्हाला बाहेर काढा. म्हणून त्या ठिकाणी मानकोजी महाराजांचा धावा तो महालिंग करू लागला. कंठ भरला तो टोकरा पाण्याची मध्ये कर धारा न सूच काही विचारा बोधले वीरा कुमारी. आणि त्यांना काहीच आठवत नव्हतं महाराज, कंठापर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलेलं होतं. नाव तर सगळी पाण्यातच होती, घुसलेली होती आणि नावामध्ये बसलेल्या लोकांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं होतं आणि पुढे काहीच मार्ग दिसत नव्हता. म्हणून मानकोजी महाराजांना अंतकरणापासून हाक मारू लागले. तो बोध बैसले सहज गती संसारगी जण जवळ आसती घाबरून उठले दिव्य मूर्ती लोक पुसती काय झाले. आणि मानकोजी महाराज धामणगाव मध्ये बसले होते आणि आसपासच्या अशीच लोक होती, संसारातली लोक बसलेली होती जवळ. आणि मग अचानक मानकोजी महाराज उठून उभा राहिले. बसलेल्या लोकांनी विचारलं महाराज झालं काय, अचानक का उठलात. त्यावेळेस मानकोजी महाराज काय सांगतात. एकाकी झाली उद्विग्नता तय सांग तीव्रतांता सावकार बुड तो आता पाणी तरता श्रम हरिणी. आणि लोकांनी विचारलं महाराज अचानक का उठलेत म्हणले बसलेल्या जागेवरनं, काय झालं म्हणले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक सावकार आहे तुळजापूरला तो चाललाय
आणि तो पाण्यामध्ये बुडायला लागलाय आणि मला बोलवतोय, माझा दावा करतोय आणि मला त्याच्या मदतीला जायला पाहिजे विचार मानकोजी महाराज करतो. म्हणून धावले ते क्षणी उभे राहिले अंगणी, हात लांब विभक्त शिरोमणी देखत करणी भाविक पै. आणि मानकोजी महाराज उठून बसले जागेवर. धामणगाव मध्ये ते आहेत आणि तिथूनच हात लांबवला, त्यांना हात देण्यासाठी, नाव त्यांची ओढून घेण्यासाठी हात लांबवला आणि सगळे आसपासची लोक पाहू लागले. असं टोकरा बुडायला लागला, तेथे प्रगट झाला बोधला, हात लांबून टोकरा धरिला, कडे आणिला तत्क्षणी. आणि मानकोजी महाराजांनी तिथूनच हात लांबवले, तिथं प्रगट झाले त्यांच्यापाशी. पण धामणगावातून कुठंच गेले नाही, फक्त हात लांबवला होता आणि प्रगट झाले त्या पाण्यामध्येच. आणि तिथून कडेला उभा राहून हात लांबून त्यांची जी नाव होती ती नाव वडीत वडीत किनाऱ्याला महाराजांनी आणले. कडे लागला टोकरा, उतरले नर नारी सारा, भोवता पडला पसारा, लोक थरथरा कापती. आणि त्या महाराजांनी, मानकोजी महाराजांनी नाव त्यांची किनाऱ्याला आणली, कडेला आणली. कडेला नाव पोचल्याबरोबर सगळी लोक जमिनीवरती उतरले, किनाऱ्यावरती थर 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 कापत होते. महाराज मरता मरता वाचली होती, कारण पाण्यात वाचणं एवढं सोपं नाहीये. नरड्यापर्यंत पाणी आलं होतं आणि तेवढ्या संकटातून लोक वाचली. आनंद वाटला. महालिंग झाला सदगत, नमस्कारीला भक्त बोध, आईला धीराले सावध, झाला आल्हाद सर्वाची. आणि महालिंगानं पाहिलं, साक्षात मानकोजी महाराज आले आणि त्या भक्त राजाला, भक्तामध्ये भक्त शिरोमणी असणाऱ्याला मानकोजी महाराजांनी नमस्कार केला, चरणावरती डोकं ठेवलं. बोध झाले अंतर्धान, महालिंग झाले समाधान, वाचले पुत्र पौत्र निधान, धन्य पावन भक्तपती. आणि मानकोजी महाराज अदृश्य झाले, निघून गेले तिथून. आणि त्या महालिंगाला समाधान वाटलं. महाराज आपली बायको, लेकरं, मुली सगळे या नावामध्ये होते. नाव जर बुडाले असती तर 5-25 लोक मेली असती, कुणीच वाचलं नसतं. पण भक्त शिरोमणी मानकोजी महाराजांनी वाचवलं म्हणून आनंद महालिंगाला झाला. इकडे अंगणातून परत आले, तो अंगियाचे बाई भिजले, कोपरापर्यंत ओले झाले, सर्व जाणिले नवे निर. आणि इकडे मानकोजी महाराज त्यांच्यापासून गेले आणि परत लगेचच माघारी आले. मग लोकांनी आल्यानंतर न पाहिलं, मानकोजी महाराजांचा हात होता कोपऱ्यापर्यंत भिजलेला होता. सगळ्या अंगावरची जी कपडे होती हाताची कोपऱ्यापर्यंत भिजलेली होती. लोकांनी पाहिलं, आताच पाणी आहे, नवीन पाणी आहे, ओलं आहे. बापा बघू लागले. तव पुस्तकी भाविक जन, पाया भिजवा याचे कारण, सांगा स्वामी दया घन, पडिले मनी संशयी. जवळच्या लोकांनी विचारलं, म्हणले महाराज जाताना तुम्ही कोरडे होतात, तुमच्या अंगावरचा जो हाताचा सगळं कोरडी होती कपडे, आणि आता आल्याबरोबर काय कारण आहे भिजवण्याचं, म्हणजे ओलं होण्याचं काय कारण आहे, असं प्रस्तुत लोकांनी विचारलं. तव बोलिले गंभीर वाणी, श्रमहरिणीचे अथांग पाणी, सावकार बुडता धावणी, गेलो धावणी ते स्थळा. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं घडलेला प्रकार, म्हणजे श्रमहारिणी नावाची नदी आहे, अद्भुत पाणी आहे, फार एवढं भयंकर तिचं पाणी होतं. आणि एक सावकार बुडत होता आणि त्याला वाचवायला मी तिथं गेलो, म्हणून माझे कपडे ओली झाले. महाराज बोलू लागले. टोकऱ्यात येऊन हात कडे काढले होते समस्त, तेने भिजला हात म्हणून गावीत सर्वाते. आणि मानकोजी महाराज सांगतायत, त्यांची नाव पाण्यामध्ये बुडत होती, पण मी हात दिला आणि त्यांची नाव वळून बाहेर काढली, म्हणून माझा हात कोपऱ्यापर्यंत भिजलाय. बघा चेक करून ओलाय. मानकोजी महाराज सांगू लागले. तो सावकार येईल येथे, तेव्हा कळेल व्रताते, ऐसे सांगत भक्त नाते, आश्चर्याते पावले. मानकोजी महाराजांनी सांगितलं, आता जी बोलतो ती तुम्हाला खोटं वाटेल, तुमच्यावर याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही, पण तो सावकार जेव्हा इथं येईल आणि तोच घडलेला प्रकार सांगेल तेव्हा तुम्हाला खरं वाटेल. महाराज बोलू लागले. यावरी दुसरे दिवशी तिसरे प्रहरी समुदायेसी,
आले धर्मन्य ग्रामासी पुस्ती लोकासी बोधला. आणि इकडे असणारा सावकार गेला, तिथून पुढे तुळजापूरला गेला, त्याची यात्रा केली, कुळधर्म पार पडला. आणि 2 दिवसानंतर ना 3ऱ्या प्रहराला दुपारी तो धामण गावामध्ये आला. आणि मानकोजी बोधराज कुठे राहतात लोकांना विचारू लागले. मालिंगारे बोधघरी नमस्कारीला योगी ठेचरी सांगितले व्रत निर्हारी केले निवारी बोधराये. आणि विचारल्यानंतर ना लोकांनी सांगितलं इथं जावा, त्यांचं घर आहे, प्रसिद्ध आहे, अख्ख्या पंचकृषी मध्ये ते प्रसिद्ध आहेत, कुणीला जरी विचारलं तरी घरी नेऊन पोहोचवतील. आणि मानकोजी महाराजांच्या घरी तो सावकार गेला. महाराजांना पाहिलं, साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावरती घातलं. आश्चर्य झाले जनी वार्ता शरण जाती भाग्यवंता मन कामना समजता पूर्ती अर्था भाविकाचे. लोकांना आश्चर्य वाटलं. महाराज सगळी मानकोजी महाराजांना शरण येत होती, कारण कामना धरलेली पुरत होती. काही कामना धरा, आणि आजही मनामध्ये जर कामना धरून तुम्ही धामणगावला गेला तर पूर्ण होत आहे. मानकोजी महाराज सगळे इच्छा पूर्ण करतायत तेव्हापासून भक्ताच्या मनातल्या. म्हणून लोक जाऊ लागले. भक्ती भावा आले पीक यश कीर्तीच चढले पीक उद्धरील भोळे भाविक परिस जोहत ज्या परी. आणि मानकोजी महाराज उद्धार करू लागले सगळ्या लोकांचा, भक्तांचा. परिस लोखंडाचं सोनं करतो तसं भक्ताच्या मनातल्या इच्छा महाराज पूर्ण करू लागले. यावरी तो मालिंगवाणी 10 सहस्त्र होन आणि तेचनी नारे केली फोडिले त्यांनी ठेविले चरणी नवसहा. आणि त्याचा जो नवस होता महालिंगानं त्या नावामध्ये बसून केला होता, जर वाचलो नाव जर पलीकडे नेली महाराजांनी तर 10,000 होऊन आणील आणि सगळ्या संत लोकांना जेवण देईल आणि तो नवस पूर्ण करू लागला. सहस्रावधी जेविले उपृक्तम तोषविले परमार्थी निसीम जीवी झाला उपरम बोध विराम विठोचा. आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थित पद्धतीने सर्वांना जेवण दिलं. हजारो ब्राह्मण त्या महालिंगाने जीव घातले. अशा पद्धतीने तो नवस पूर्ण करू लागला. धन्य भक्ती धन्य लीला वश केले श्री गण नीळा विचित्र हिला दावी डोळा तो सुख सोहळा अगण्य. धन्य असणारी भक्ताची लीला आहे. भगवंताला त्या ठिकाणी वश केलेला आहे. त्याच्यामुळे भक्ताच्या असणाऱ्या सगळ्या कामना महाराज पूर्ण करू लागले. 10 सहस्त्र ठेविले होन नित्य होत द्विजभोजन 2 मास पर्यंत प्रयोजन हात भजन हाटहासे. आणि मग ते असणाऱ्या महालिंगानं 10,000 सोन्याच्या होन त्यांच्या पुढे ठेवल्या. रोज ब्राह्मण जेवत होते. 2 महिने मानकोजी महाराजांच्या घरी जेवणाचा सोहळा तो महालिंग करू लागला. नित्य श्री नित्य मंगल सदा सर्वदा शुभ काळ ग्रह झाले सर्वानुकूल झाले प्रतिकूल भवाचे. आणि रोज त्या ठिकाणी सुमंगल वार्ता होत होती. रोज नवीन नवीन ब्राह्मण येऊन जेवण करत होते. अशा पद्धतीने सांगतात. इथे श्री ओदलांबरी शिवगौरी गौद चिदांबरी भक्त काम कल्पद्रुम औदुंबरी पंचदशमाध्याय गुढा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.